नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर चॅप्टर 11 त्याचा स्टडी करू. आता इलेक्ट्रिक करंट काय आहे? आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टर मध्ये शिकलो. चार्ज इज स्टेशनरी. त्या चार्जमुळे इलेक्ट्रिसिटी त्याच्या भोवती म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्या सभोवताली इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो आणि ह्या ठिकाणी हा जो इलेक्ट्रिक करंट आहे तर तो मुव्हिंग चार्ज कशामुळे तयार होतो? मुव्हिंग म्हणजे चार्ज जर मोशन मध्ये असेल. आता पहा, इथं हा कंडक्टर आहे. सपोज दिस इज अ मेटल कंडक्टर. आता आपल्याला माहित आहे कोणताही मेटल घेतला, समजा मी ॲल्युमिनियम घेतलं. ॲल्युमिनियम चा ऍटमचा विचार केला, त्याच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये त्याचा नंबर आहे 13, ॲटॉमिक नंबर 13. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसरी मध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि तिसरीत राहिले 13. तिसरीत 3 इलेक्ट्रॉन राहिले, ही टोटल 13. तर हे एका ऍटम मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. आता आपण मेटल कंडक्टरचा विचार केला तर त्यामध्ये असे कितीतरी इलेक्ट्रॉन्स फ्री असतील. हे फ्री इलेक्ट्रॉन्सची मोशन जी आहे रॅन्डम मोशन, दे मुव्हिंग रॅन्डमली इन ऑल डायरेक्शन. मग आता ह्या दिशेने समजा आपण म्हणू जेवढे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्या ऑपोजिट, म्हणजे याला आपण ए एंड म्हणू, त्याला बी एंड म्हणू. या बाजूला जेवढे इलेक्ट्रॉनची मोशन असते या दिशेने टुवर्ड्स लेफ्ट तेवढंच राईट. म्हणजे रिझल्टंट विचार केला म्हणजे त्या ठिकाणी त्या मोशनचा विचार केला किंवा त्यांच्या व्हेलॉसिटीचा विचार केला तर रिझल्टंट व्हेलॉसिटी त्यांची 0 येणार. म्हणून आपण समजा हा जो मेटल कंडक्टर आहे त्याला इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं तर इथलं पोटेन्शियल समजा आपण व्हीए म्हणू, इथलं पोटेन्शियल व्हीबी म्हणू, आणि त्याच्यातून जर करंट पास झाला तर त्यावेळेस ह्या कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने मूव्ह होतो. इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन द इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग. आता ह्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस मूव्ह व्हायला लागतात, आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे लक्षात घ्या की हा जो चार्ज आहे मुव्हिंग, त्याच्यातून ह्या कंडक्टर मध्ये जो चार्ज आहे तो मुव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. आता हे इलेक्ट्रॉन ज्या वेळेस एका विशिष्ट दिशेने मूव्ह व्हायला लागतील त्यावेळेस हे ऍटम असतील किंवा त्यामधले बाकीचे दुसरे काही इलेक्ट्रॉन्स असतील, ते कोलिजन त्या ठिकाणी ते कोलाइड हे होत असताना, जसं आपल्याला माहिती आहे एखाद्या गल्लीमधून लेन मधून रहदारी ट्रॅफिक चालू असते तर त्यावेळेस कधी कधी माणसं एकमेकावर धक्का देऊन चालतात. समजा बाजारचा दिवस असेल, त्या लेन मधून चालली, खूप गर्दी असते, एकमेकाला धक्के देत देत, तसं ह्या ठिकाणी धक्के देत देत ते इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने, म्हणजे समजा त्यांना राईटला जायचे किंवा लेफ्टला जायचे, तो त्यांना ऑपोज होतो, त्या इलेक्ट्रॉनला ऑपोज होतो आणि त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. आता हा जो रेजिस्टन्स आहे तुम्ही ओहम्स लॉ सुद्धा स्टडी केलेला आहे. ओहम्स लॉ मध्ये पाहिलं I is directly proportional to R किंवा V is equal to IR किंवा I is equal to V upon R. आता थोडक्यात आपण ओहम्स लॉ काय आहे तर हा जो कंडक्टर आहे
त्या कंडक्टर मधून ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील किंवा चार्ज मूव्ह होईल. मग त्यावेळेस आपण काय म्हणू की त्याच्या अक्रॉस म्हणजे या कंडक्टरचे दोन जे टोक आहे त्याच्यामध्ये काहीतरी व्होल्टेजचा डिफरन्स असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. मग तिथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आपण व्होल्ट मध्ये मिळतो. तुम्हाला पीडी म्हणजे माहित आहे, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये घेतो आपण. तर इफ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर म्हणजे त्यामध्ये मटेरियल असेल, टेम्परेचर असेल किंवा डायमेन्शन असतील, त्या कंडक्टरचे मेटॅलिक कंडक्टर आहे, त्या मेटॅलिक कंडक्टरचे जे डायमेन्शन्स म्हणतो आपण, तर ते डायमेन्शन युनिफॉर्म असतील किंवा ऍज इट इज, त्याच्यात काही बदल होणार नाही. इथं समजा जाडी 1 mm, इथं सुद्धा जाडी 1 mm, याची लेंथ समजा 1 मीटर आहे. इथून तिथून समजा या ठिकाणी कधी आपण 2 मीटर करू किंवा 3 मीटर असेल, लेंथ फिक्स, त्याचं रेडियस फिक्स म्हणजे डायमीटर फिक्स म्हणून. तर आणि सराउंडिंग टेम्परेचर म्हणून, डायमेन्शन, सराउंडिंग टेम्परेचर, मटेरियल, मग ते अल्युमिनियम असेल, कॉपर असेल किंवा अन्य कोणतंही मेटल असेल, तर त्याला आपण फिजिकल कंडिशन म्हणतो, फिजिकल स्टेट म्हणतो. ऍज इट इज, त्याच्यात काही बदल होत नसेल, देन पीडी म्हणजे व्ही, त्या ठिकाणी जे आपण अप्लाय करतो, पीडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट कंडक्टर. लक्षात आले? पीडी व्ही, आपण पीडी व्ही ने दाखवू, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट कंडक्टर. हा थोडक्यात ओम्स लॉ. आता हे जर समजा आपण आर साठी सोडलं तर व्ही अपॉन आहे, व्होल्टेज अपॉन करंट. हे व्होल्ट मध्ये घेतलं म्हणजे व्होल्ट, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये घेतला, करंट हा एम्पियर मध्ये घेतला, तर व्होल्ट पर एम्पियर, आणि त्याला ओम असं म्हटलेलं, त्याचा हा सिम्बॉल रेजिस्टन्स. लक्षात आले? आता ह्या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आहे तो कशावर डिपेंड असतो? म्हणजे हा कंडक्टरचा विचार केला, मेटॅलिक कंडक्टर म्हणू आपण, त्यामध्ये आर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. तसंच आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता हे दोन्ही इक्वेशन समजा आपण इक्वल केले म्हणजे एकत्र करून लिहिले, तर एल अपॉन ए अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला मिळेल. आर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए, म्हणजे लेंथला प्रोपोर्शनल, लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला, किंवा रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. मोठा रस्ता आहे, वाईड रस्ता आहे, 4 पदरी, त्याच्यावरची ट्रॅफिक पहा, आणि सिंगल रस्ता आहे, 10 फुटाचा रस्ता आहे, डांबरीकरण केलेलं आहे, गाड्या तर भरपूर जातात त्याच्यावरून. मग अशा वेळेस त्या गाड्यांची रहदारी म्हणतो आपण, ते अवघड जाणार. पण थोडक्यात या ठिकाणी याचा डायमीटर वाढला किंवा रेडियस वाढली तर तो करंट जाण्याचा मार्ग सोपस्कर होईल, सोयीचा होईल. म्हणजे थोडक्यात एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी झाला, एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी झाला, एरिया कमी झाला, रेजिस्टन्स अडथळे वाढले. तसं मग या ठिकाणी हा आर जो आहे, आपण हा प्रोपोर्शनॅलिटी साइन समजा काढून टाकलं, तिथे कॉन्स्टंट इंट्रोड्यूस होतो, त्याला रो म्हणू, म्हणजे रो इज इक्वल टू एल अपॉन ए. हा जो रो आहे याला रेजिस्टिव्हिटी, रोला काय म्हणायचे? रेजिस्टिव्हिटी. आर इज इक्वल टू रो
इंटू एल अपॉन ए. आता आर साठी जर इक्वेशन सोडवलं तर काय होईल, रो साठी आर इंटू ए अपॉन एल. रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आणि थोडक्यात हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे याला रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हणू आपण. रेजिस्टिव्हिटी किंवा त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता मी असं म्हणल की आपल्याकडं 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. किती टेम्परेचर आहे, 30 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस रेजिस्टन्स आपण घेऊ आर म्हणू आपण याला. आणि आर इज इक्वल टू, या ठिकाणी त्याचं टेम्परेचर म्हणजे समजा आता तो जो फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू एल अपॉन ए, त्याच्यानुसार आपल्याला रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल हा फॉर्म्युला मिळाला. देन म्हणजे आपण आता असं म्हणू 0 डिग्री सेल्सिअस आहे टी, आपण म्हणू T0 हे 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर, किंवा R0 is resistance of conductor at 0 डिग्री सेल्सिअस. समजा आपण त्याच्यातून करंट गेल्यामुळं त्या हा जो रेजिस्टन्स आहे टेम्परेचर वाढलं म्हणजे रेजिस्टन्स पण वाढला असं म्हणू आपण. आर टी इज इक्वल टू रेजिस्टन्स ऍट टी डिग्री सेल्सिअस. आता थोडक्यात आपण चेंज इन टेम्परेचर काढू. म्हणजे आर टी मायनस आर झिरो याला चेंज इन टेम्परेचर असं म्हणू, किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर असं सुद्धा म्हणता येईल. मग ह्या ठिकाणी हे जे आहे आर टी मायनस आर झिरो इज इक्वल टू is directly proportional to R0 म्हणजे original resistance at 0 degree Celsius, and also RT minus R0 is directly proportional to temperature T म्हणजे जी काय राईज झाली ती. आता हे दोन्ही इक्वेशन आपण परत इक्वल केले तर RT minus R0 is equal to R0 directly proportional to R0 into T, or RT minus R0 is equal to alpha R0 into T. किंवा हेच इक्वेशन आपलं असं पण लिहिता येईल, RT is equal to R0 1 plus alpha T. RT is equal to R0 1 plus alpha T. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या इक्वेशन अल्फा पण काढता येईल. अल्फा साठी जर घेतलं हे इक्वेशन आपण RT मायनस R0 इज इक्वल टू किती आलेले अल्फा R0 T. हे अल्फा साठी सॉल्व केलं तर काय होईल RT मायनस R0 अपॉन R0 T. आता ह्या ठिकाणी हा अल्फा म्हणजे याला आपण कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हणू. अल्फाला कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हणू.
तर असं दिसतं इथं अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर. या इक्वेशन वरून असं दिसतंय अल्फा कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स किंवा त्याला रेजिस्टिव्हिटी असं म्हणता येईल. अल्फा इज इक्वल टू RT मायनस R0 म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर. अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू increase in temperature and alpha is direct inversely proportional to R0 into T. मग आता अल्फा कसा डिफाइन करता येईल? अल्फा is defined as the ratio of increase in temperature to original resistance at 0 degree Celsius per degree rise in temperature. परत पहा, coefficient of alpha, coefficient of resistance is defined as equal to म्हणजे is defined as ratio. कशाचा रेशो आहे? इन्क्रीज इन टेम्परेचर पर, या रेशोला आपण पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राइज इन टेम्परेचर. आपलं टेम्परेचर T डिग्री वाढलेलं आहे. किंवा अल्फा इज इक्वल टू R2 मायनस R1 अपॉन R1 T2 मायनस T1. आपण 0 डिग्री सेल्सिअसला रेजिस्टन्स मोजणं वगैरे जरा किचकट प्रोसेस आहे ती. मग आपण काय करू, समजा T1 हे कॅपिटल T1 म्हणू आपण. R1 काय रेजिस्टन्स ऍट T1 डिग्री सेल्सिअस. मग आत्ताचं जे टेम्परेचर त्याला म्हणू. हा जो रेजिस्टन्स आहे त्याला काय म्हणू आपण ऍट T1 डिग्री सेल्सिअस, जे नॉर्मल टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला हा रेजिस्टन्स आहे. आणि R2 रेजिस्टन्स ऍट T2 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येऊ शकते. आता याचं अल्फाचं जर युनिट काढायचं ठरलं तर याचं युनिट ओम नाही का, वजाबाकी युनिट मध्ये बदल होणार नाही. याचं युनिट ओम, ओमला ओम कॅन्सल होतील. मग काय राहिलं आपलं डिग्री सेल्सिअस और डिग्री केल्विन. या पद्धतीने याचं युनिट कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. तर त्याचं युनिट काय SI युनिट म्हणू आपण. SI युनिट ऑफ अल्फा इज इक्वल टू किंवा हे डिग्री सेल्सिअस और डिग्री केल्विन. ऍक्च्युली आपण केल्विन मध्ये घेतो, केल्विन पेक्षा आता सर्रास सेल्सिअसच वापरतो हे. आता पहा या ठिकाणी ही जी रेजिस्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे, तर ग्राफिकली आपण तो असं दाखवू शकतो. इथं आपण टेम्परेचर घेऊ आणि इथं रेजिस्टन्स. हा अशा प्रकारचा ग्राफ. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. टेम्परेचर वाढलं कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणू आपण त्याला अल्फा. टेम्परेचर वाढलं रेजिस्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स तो सुद्धा त्या ठिकाणी वाढतो. म्हणजे या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा लिनियर आहे. एक वाढलं दुसरं वाढलं. आणि नॉन लिनियर केव्हा, एक वाढलं दुसरं कमी झालं किंवा दुसरं वाढलं पहिलं कमी झालं, त्याला आपण नॉन लिनियर असं म्हणतो. तर या पद्धतीने टेम्परेचर आणि रेजिस्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, थोडक्यात तो रेजिस्टन्स टेम्परेचर नुसार कसा चेंज होतो हे आपण ग्राफिकली दाखवू शकतो.